जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, खालीलपैकी कोणत्या कंपनीने देशातील पहिले ऑल इन वन पेमेंट डिव्हाइस लॉन्च केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच भारत पे या कंपनीने देशातील पहिले ऑल इन वन पेमेंट डिव्हाइस लॉन्च केलेला आहे. व हे डिव्हाइस कोणत्या नावाने ओळखलं जाईल तर भारत पे वन या नावाने हे डिव्हाइस ओळखलं जाणार आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूटद्वारे 49वा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला? तर आता अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूटचा 49वा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड हा निकोल किडमन यांना देण्यात आलेला आहे. मित्रांनो, हा पुरस्कार मिळवणाऱ्या निकोल किडमन या पहिल्याच ऑस्ट्रेलियन अभिनेत्री ठरलेल्या आहेत. निकोल किडमन यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांना 2003 मध्ये द आवर्स या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर देण्यात आला होता. तसेच त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर एक बाफ्टा, 2 एम्मी आणि 6 वेळा गोल्डन ग्लोब पुरस्कार सुद्धा जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 2 यात काय विचारलं आहे तर आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये खालीलपैकी कोणत्या वस्तूंच्या निर्यातीत मागच्या वर्षीच्या तुलनेत सकारात्मक वाढ नोंदवण्यात आली? एकूण आता खाली 3 गट आहेत. यापैकी आपल्याला ज्या वस्तूंच्या निर्यातीत वाढ झाली आहे ते गट ओळखायचे आहेत. पहिला गट पहा, यामध्ये लोह खनिज, इलेक्ट्रॉनिक वस्तू, तंबाखू, सिरॅमिक उत्पादने या घटकांचा समावेश आहे. आणि मित्रांनो, या चारही वस्तूच्या निर्यातीत मागच्या वर्षी वाढ झालेली आहे. आता दुसरा गट पहा, यामध्ये रत्ने आणि दागिने, ज्यूट, MFG व पेट्रोलियम उत्पादनांचा समावेश आहे. आणि जी तिन्ही उत्पादने आहेत यांच्या निर्यातीत मागच्या वर्षी घट झालेली आहे. म्हणजेच बी गट हा मागच्या वर्षी निर्यातीत घट झालेल्या उत्पादनांचा आहे. शेवटचा गट पहा, यामध्ये टी अँड कॉफी, फळे आणि भाज्या व अभियांत्रिकी वस्तूंचा समावेश आहे. आणि या तीनही वस्तूंच्या निर्यातीत मागच्या वर्षी आपल्याला वाढ झालेली पाहण्यास मिळते. म्हणजेच आता या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आपल्याला निर्यातीत मागच्या वर्षी सकारात्मक वाढ झालेली उत्पादने ओळखायची होती. त्यानुसार ए आणि सी गटातील उत्पादनांच्या निर्यातीत मागच्या वर्षी वाढ झालेली आहे व यासाठी या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 4 असेल. इतर माहितीमध्ये हे सुद्धा नोट करून घ्या. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये महत्त्वाच्या 30 क्षेत्रांपैकी 17 क्षेत्रांमध्ये सकारात्मक वाढ नोंदवण्यात आलेली आहे. पण तेथेच हिरे आणि दागिन्याच्या निर्यातीत 14.94% घट सुद्धा आपल्याला पाहण्यास मिळते. तर सेवांच्या निर्यातीत 4.39% वाढ झालेली आहे. याबरोबरच मित्रांनो, 2023-24 मध्ये व्यापारी तुटीत लक्षणीय सुधारणा आपल्याला पाहण्यास मिळते. 2022-23 मधील व्यापारी तूट ही $121.62 अब्ज इतकी होती. ती 2023-24 मध्ये कमी होऊन $78.12 अब्ज इतकी आहे. आता हा प्रश्न पहा, मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेसाठी प्रादेशिक विजेते म्हणून केम्ब्रिज डेडिकेटेड टीचर्स अवॉर्ड्स कोणाला जाहीर झाला? तर आता मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका या प्रदेशासाठी केम्ब्रिज डेडिकेटेड टीचर अवॉर्ड्स हा जीना जस्टिस यांना जाहीर झालेला आहे. मित्रांनो, या ज्या जीना जस्टिस आहेत या UAE मधील शारजाह गर्ल्स हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्या मूळच्या केरळच्या रहिवासी आहेत व 2005 पासून त्या UAE मध्ये शिक्षिका म्हणून कार्य करत आहेत. आणि मित्रांनो, हा जो पुरस्कार आहे हा एकूण 9 प्रदेशामध्ये देण्यात आलेला आहे. त्यात भारताच्या मीना मिश्रा यांनाही हा पुरस्कार मिळालेला आहे. मीना मिश्रा या मुंबईमधील डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. प्रश्न क्रमांक 4, अलीकडे चर्चेत असलेले व्ही सेंथिल कुमार हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर आता हे जे व्ही सेंथिल कुमार आहेत हे स्क्वॅश या खेळाशी संबंधित आहेत. पण आता हे व्ही सेंथिल कुमार चर्चेमध्ये का आले आहेत तर या भारतीय स्क्वॅश खेळाडूने बॅच ओपन स्क्वॅशची विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि त्यांनी अंतिम सामन्यात फ्रान्सच्या मेल्विन स्किमॅनिको यांना हरवून ही स्पर्धा जिंकलेली आहे. बरं, या स्पर्धेचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं तर 24 ते 28 एप्रिल दरम्यान फ्रान्समधील पॅरिस येथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 5, सुब्रमण्य धारेश्वर यांचे नुकतेच वयाच्या 67व्या वर्षी निधन झाले. तर ते कोणत्या लोकनृत्यातील प्रसिद्ध गायक होते? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. सुब्रमण्यम धारेश्वर हे यक्षगान या लोकनृत्यातील प्रसिद्ध गायक होते व ते त्यांच्या आवाजामुळे भागवत श्रेष्ठ या नावाने सुद्धा प्रसिद्ध होते. बरं मित्रांनो, आता जे यक्षगान लोकनृत्य आहे हे कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहे तर यक्षगान हे कर्नाटक राज्यातील लोकनृत्य आहे. याबरोबरच इतर राज्यातील लोकनृत्य सुद्धा नोट करून घ्या. यामध्ये हरियाणामधील झुमर, राजस्थानमधील घुमर, गुजरातमधील गरबा, तर महाराष्ट्राची लावणी,
केरळमधील कथकली मोहिनी अट्टम, तामिळनाडूमधील भरतनाट्यम, आंध्र प्रदेशचं कुचिपुडी, ओडिशाचं संबळपुरी नृत्य, आसामचं बिहू, बिहारचं कजरी, तर युपी मधील नोटंकी हे लोकनृत्य आहे. प्रश्न क्रमांक 6. कोणत्या देशाने समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना 15 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करत नवीन कायदा पारित केला आहे? तर नुकताच आता हा कायदा इराक या देशानं पारित केलेला आहे. याआधी तर या विधेयकात समलैंगिक कृत्यासाठी मृत्यूदंडाची तरतूद करण्यात आली होती, पण अमेरिका आणि युरोप देशाच्या तीव्र विरोधानंतर हा कायदा मंजूर होण्यापूर्वी यात सुधारणा करून मृत्यूदंडाऐवजी 15 वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तर आता लक्षात ठेवा, समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना 15 वर्षाच्या शिक्षेची तरतूद करत नवीन कायदा इराक या देशानं पारित केला आहे. मॅपमध्ये पहा, इराक हा देश येथे स्थित आहे. इराक या देशाला सौदी अरब, सिरिया, तुर्की अशा देशांची सीमा सुद्धा संलग्न आहे आणि इराक या देशाला 3 ऑक्टोबर 1932 साली युनायटेड किंगडम पासून स्वातंत्र्य मिळालं होतं. इराकची राजधानी बगदाद, तर चलन इराकी दिनार आहे. आता हा प्रश्न पहा, ग्लोबल रिपोर्ट ऑन फूड क्रायसिसच्या अहवालानुसार 2023 मध्ये किती कोटी लोकांना तीव्र उपासमारीचा सामना करावा लागला? तर आता या ग्लोबल रिपोर्ट ऑन फूड क्रायसिसच्या अहवालानुसार 2003 मध्ये एकूण 28.2 कोटी लोकांना तीव्र उपासमारीचा सामना करावा लागलेला आहे. आणि मित्रांनो, हा जो रिपोर्ट आहे, हा रिपोर्ट अन्न सुरक्षा माहिती नेटवर्कद्वारे तयार करण्यात आला असून ग्लोबल नेटवर्क अगेन्स्ट फूड क्रायसिसद्वारे हा रिपोर्ट लॉन्च करण्यात आलेला आहे. या नेटवर्कमध्ये UN ऑर्गनायझेशन, युरोपियन युनियन व US यांचा सुद्धा समावेश आहे. प्रश्न क्रमांक 8. अलीकडेच कोणत्या देशाने भारतासाठी पहिला संरक्षण सल्लागार नियुक्त केला आहे? तर नुकतेच आता पापुआ न्यू गिनी या देशाने भारतासाठी पहिला संरक्षण सल्लागार नियुक्त केला आहे. बरं, पापुआ न्यू गिनी या देशाच्या भारतासाठीच्या पहिल्या संरक्षण सल्लागाराचं नाव काय आहे? तर कर्नल एडिसन नेपो असे यांचं नाव आहे. मित्रांनो, पापुआ न्यू गिनी या देशाने याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या देशाच्या सर्वोच्च सन्मानाने म्हणजेच ग्रँड कॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगो या सन्मानाने सन्मानित केलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन पहा, तिरंदाजी विश्वचषकात पुरुषांच्या रिकर्व सांघिक स्पर्धेत भारताने किती वर्षानंतर सुवर्ण पदक पटकावले? तर आता तिरंदाजी विश्वचषकात पुरुषांच्या रिकर्व सांघिक स्पर्धेत भारताने 14 वर्षानंतर सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. मित्रांनो, हे जे सुवर्ण पदक आहे हे भारताने दक्षिण कोरियाच्या संघाला पराभूत करून पटकावलं आहे. बरं, भारतीय संघामध्ये कोणाकोणाचा समावेश होता? तर धीरज बोम्मा देवरा, तरुणदीप राय आणि प्रवीण जाधव या खेळाडूंचा या रिकर्व संघात समावेश होता. आणि मित्रांनो, भारताने जे 14 वर्षापूर्वी सुवर्ण पदक पटकावलं होतं त्या संघात तरुणदीप राय यांचा सुद्धा समावेश होता आणि आता जे सुवर्ण पदक पटकावलं आहे त्या संघामध्ये सुद्धा तरुणदीप राय यांचा समावेश आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी आयुष्यमान भारत दिवस कधी साजरा केला जात आहे? तर आता हा जो आयुष्यमान भारत दिवस आहे हा 30 एप्रिल रोजी साजरा करण्यात येत आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, एका विश्वचषकात 3 सुवर्ण पदके जिंकणारी दुसरी भारतीय तिरंदाज कोण ठरली आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.